तर प्रत्येक लॅपटॉपमध्ये एक सेन्सर असतो जो डिटेक्ट करतो की आपण लॅपटॉप बंद केला आहे. त्याच्यावरनं ठरतं की तो स्लीपवर जाणार का हायबरनेट होणार. आता तुम्ही सेट करून ठेवला असेल त्याला प्रकार एका की तो शटडाऊनही होतो. तुम्ही लीड बंद केलं, लीड इन द सेन्स लॅपटॉप बंद करणं. तर तो सेन्सर नक्की कसा काम करतो ते तुम्हाला सांगतो. लॅपटॉपच्या या वरच्या भागामध्ये एक मॅग्नेट असतं, एकतर इथे नाही तर इथे, आणि लॅपटॉपच्या या भागामध्ये तो सेन्सर असतो जो रिसीव्ह करतो की मॅग्नेट टच झालेला आहे, आता स्लीपवर जायचं तर हायबरनेट व्हायचं. तर ते कसं शोधवू शकतो आपण, याचे दोन प्रकार आहेत. त्याचा प्रकार एक की ह्याची स्कॅमॅटिक डाउनलोड करू शकता, की ह्याचं ऑनलाईन सगळं हे कळतं की ब्लूप्रिंट कळते या मदरबोर्डची. नाहीतर सेकंड एक असं मॅग्नेट घ्यायचं आणि इथून फिरवायचं. मॅग्नेट अजिबात ह्याला टच नाही झालं पाहिजे. जर ह्याने टच झालं तर कधी शॉर्ट सर्किट होऊन अख्खा बोर्डच बंद पडू शकतो. सो मॅग्नेट घेऊन जरा इथून फिरवायचं आणि स्क्रीनकडे लक्ष द्यायचं की ती बंद पडते का नाही. ओके, स्वतः इथं आल्यावर स्क्रीन बंद झाली, जवळीला लांब आलं, जवळीला लांब आलं. स्वतः हा जो सेन्सर आहे तुम्हाला नीट दाखवता नाही येणार फोनमधून. जो हा जो चिप आहे त्याच्यामुळे लॅपटॉपला कळतं आहे की इथे मॅग्नेट आहे, म्हणजे की बंद व्हायचं आहे का नाही. सो प्रॉब्लेम काय होतं की आत्ता हा तात्पुरती प्रॉब्लेम थांबलेला आहे, पण हे ओपन असतानाही हा डिस्प्ले बंद चालू होत होता. सो ह्याचं आता मी काय करू शकतो, एकतर नवीन टाकू शकतो, नाहीतर ह्याला कम्प्लिटली बायपास करू शकतो की भलेही उद्या ह्याचा बंद केला तरी तो स्लीपवर नाही जाणार, कुठेही नाही जाणार, काही नाही होणार. सो मी काय करणार आहे की ह्याला रिमूव्हच करून टाकणार आहे. ऑफकोर्स हे खूप जुनं मशीन आहे, आता कोणी एवढी याची फंक्शनॅलिटी बघणार नाही. हा घरच्यासाठी नॉर्मल यूजसाठी असतो. सो ठीक आहे, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. थँक्यू.